नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पुन्हा फुलाचं फिलिंग कसं करायचं ते शिकणार आहोत। मी इथे एक बेसिक फूल ड्रॉ करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सॅटिन स्टिच भरणार आहे। या फुलामध्ये हा मधला पार्ट लहान असतो व बाहेरचं हे फूल मोठं असतं, त्यामुळे आपण जेव्हा फिलिंग करतो त्यावेळेला हा पोर्शन लवकर संपतो व ही पाकळी शिल्लक राहते। त्यामुळे ते फिलिंग कसं करायचं आज आपण ते शिकणार आहोत। इथे माझा थ्रेड खालच्या बाजूला आहे। मी डबल थ्रेड घेतलेला आहे व दोन धाग्यांची सुई घेतलेली आहे। मी आधी ह्या जी आपण चेन स्टिच टाकलेली आहे ती सेम कलरच्या थ्रेडची टाकलेली आहे, त्याने फिनिशिंग चांगली दिसेल। त्यासाठी मी इथे दोन थ्रेडची सुई घेतलेली आहे व आधी आतल्या बाजूला स्टिच टाकून नंतर बाहेरच्या बाजूला स्टिच टाकलेली आहे। आपण सॅटिन स्टिच टाकतो नेहमीप्रमाणे। पुन्हा मी या आतल्या चेनच्या आतल्या बाजूला मी स्टिच टाकलेली आहे व आता मी बाहेरच्या बाजूला स्टिच टाकणार आहे। आता पुन्हा मी इथे आतल्या बाजूला चेन स्टिच टाकते व बाहेर चेन स्टिच टाकणार आहे। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण जेव्हा आतल्या बाजूला स्टिच टाकतो त्यावेळेस मी आधी इथे अर्ध्यामध्ये स्टिच टाकते। पहिली स्टिच ही अर्धवट टाकते, त्यानंतर मी पुन्हा इथे वरती आतमध्ये व बाहेर स्टिच टाकणार आहे। आता मी पुन्हा अजून एक अर्धवट स्टिच टाकणार आहे। आधीची जी स्टिच टाकली एक्झॅक्टली त्याच्या खालच्या बाजूला मी स्टिच टाकणार आहे। इथे मी एक स्टिच टाकते, दुसरी लॉक स्टिच टाकणार आहे। पुन्हा मी इथे वरती स्टिच टाकते। वरती स्टिच टाकतो तेव्हा आपण शेजारी शेजारी स्टिच टाकत जातोय, त्यामुळे वरचा पार्ट 2-3 वेळा कव्हर होतोय व खाली स्टिच एकदाही जात नाहीये। आता मी इथे 2 वेळा स्टिच टाकले शॉर्ट मध्ये। आता मी तिसरी स्टिच आपली नेहमीप्रमाणे लॉंग टाकतेय आधीच्या स्टिचला चिटकून। असं केल्यामुळे तुमचा वरचा भाग लवकर कव्हर होतोय खालच्या सोबतच। पुन्हा आता मी 2 वेळा अर्धवट स्टिच टाकते। तुम्ही 2 किंवा 3 वेळा पण टाकू शकता, असं नाही की 2 वेळाच टाकायची आहे। 1 वेळा टाकली तरी चालते, पण आपण किती मोठ्या फुलामध्ये ते फिलिंग करतो त्याच्यावर ते डिपेंड असेल, एकदा टाकायची का 2दा। अशा पद्धतीने आपलं हे फिलिंग करून पूर्ण झालेलं आहे। आता आपण ह्याच्यात शेडिंग करणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता मी पिंक कलरचा थ्रेड घेतलेला आहे व आता मी ह्याच्यामध्ये शेडिंग करतेय। हे शेडिंग मी प्रॉपर असं पूर्ण भरीव नाही करणार आहे, मी काही ठिकाणीच स्टिच टाकणार आहे। आणि आपण ही पुन्हा स्टिच टाकतोय ती बटन होल स्टिच आहे। लहान मोठ्या तुम्हाला हव्या तशा तुम्ही त्या टाकू शकता। स्टिच टाकायची, मागे ओढून घ्यायची, नेहमीप्रमाणे बटन होलला करतो तसंच।
अशा पद्धतीने आपलं हे फुलाचं फिलिंग करून झालेलं आहे शेडेड। भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ सोबत।